नमस्कार मित्रांनो, NK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणत्याही परीक्षांमध्ये दशांश, अपूर्णांक, गुणाकार आणि भागाकार यावर प्रश्न विचारले जातात आणि यामधील एक प्रकार म्हणजे दशांश अपूर्णांकाला 10, 100, 1000 या संख्यांसोबत गुणाकार किंवा भागाकार करायचा, अशी उदाहरणं नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अशी उदाहरणं जर असतील तर अगदी कोणतेही कॅल्क्युलेशन न करता, फारसा वेळ न घालवता, अगदी आपण एका छोट्याशा ट्रिकने हे गणितं अगदी कमी सेकंदामध्ये सोडवू शकतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सर्वप्रथम पाहूया आपण दशांश अपूर्णांकाचा 10, 100, 1000 या संख्यांसोबत गुणाकार. आता इथे एक पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, 7.54 गुणिले 10. आता यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे, जर आपण दशांश अपूर्णांकासोबत 10, 100, 1000 या संख्यांचा गुणाकार करत असू त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला या ज्या संख्येला आपण गुणायला लागलो या संख्येमध्ये शून्य किती आहेत पाहायचे. आता आपण 10 ने गुणायला लागलो, त्याच्यामध्ये एक शून्य आहे, तर आपल्याला काहीच करायचं नाही. हे दशांश चिन्ह आपल्या येणाऱ्या उत्तरामध्ये 1 ने उजवीकडे सरकवायचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी दशांश चिन्ह या ठिकाणी होतं आपल्या 7.54 मध्ये, ते दशांश चिन्ह आपण या ठिकाणी 1 न सरकावले, कारण आपण 10 ने गुणायला लागलो. जर आपण 100 ने गुणणार असू तर हे दशांश चिन्ह 2 शून्य आहेत या ठिकाणी 100 ने गुणत असताना, हे दशांश चिन्ह आपल्याला 2 ने उजवीकडे सरकवायचं आहे. 1 आणि 2 याचं उत्तर येईल 754. जर आपण 1000 ने गुणत असू, दशांश चिन्ह आपल्याला 3 अंकांनी उजवीकडे सरकवायचं आहे. 1, 2, 3 हे पहा उत्तर या पद्धतीने येईल 7321. इथं संख्येच्या शेवटी दशांश चिन्ह असतंच. म्हणजे कुठलीही क्रिया न करता गुणाकार करत असताना दशांश चिन्ह आपल्याला जेवढे शून्य असतील 1च्या समोर तेवढ्या अंकांनी पुढे सरकवायचे उजवीकडे. आता या उलट भागाकार आहे, अगदी त्याच पद्धतीनं. आता 7.54 ला आपण 10 ने भागतोय, म्हणजे छेद 10 आहे. अशा वेळेस काय करायचं, आपण गुणाकार करताना उजवीकडे सरकत होतो, आता भागाकार करत असताना आपल्याला डावीकडे सरकायचंय. दशांश चिन्ह कुठं आहे, या ठिकाणी आहे. आपल्याला 10 ने भागतोय, 1 शून्य आहे, म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह काय करायचं आहे, डावीकडे सरकवायचं संख्येच्या. हे पहा 0.754 असं या ठिकाणी उत्तर येणार आहे. आपला दशांश चिन्ह या ठिकाणी होता, तो दशांश चिन्ह आपण इथं आणला या उत्तरामध्ये. पहा काहीच कोणतीही क्रिया करायची आवश्यकता नाही, जेवढे शून्य असणार आहेत तेवढ्या अंकांनी आपल्याला डावीकडे जायचे भागाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये उजवीकडे. दुसरं उदाहरण पाहूयात. या ठिकाणी आपण 7.321 छेद 100 आहे. आता याच्यामध्ये 2 शून्य आहेत, आपल्याला काय करावं लागणार आहे, डावीकडे 2 अंक सरकावं लागणार आहेत, पण या ठिकाणी एकच अंक आहे, मग आपण एक अंकी शून्य तयार केला अंक या ठिकाणी आणि अशा पद्धतीने उत्तर आले. या ठिकाणी 0.07321 आपला दशांश चिन्ह या ठिकाणी होता, 2 शून्य असल्यामुळे आपण 2 अंकांनी त्याला डावीकडे आणलेला आहे. या ठिकाणी एक तिसरं उदाहरण आपल्या समोर आहे, 546.2 छेद आहे 1000, म्हणजे छेदामध्ये 3 शून्य आहेत. तर 3 शून्य असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, 3 अंकांनी आपल्याला डावीकडे जावं लागणार आहे. 1, 2, 3 म्हणजे आपला दशांश चिन्ह कुठे यायला पाहिजे, 5 जवळ, म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे मग 0.5462. तर अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता येतात. तर अशा पद्धतीने आपण दशांश अपूर्णांकातील भागाकार आणि गुणाकाराची उदाहरणे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण कमी वेळामध्ये अशा पद्धतीने सोडवू शकतो. पण त्यातला हा एक प्रकार आहे. हा प्रकार म्हणजे 10, 100, 1000 यांनी दशांश अपूर्णांकाला गुणणे किंवा भागणे. जर गुणाकार करत असू तर तेवढ्या अंकांनी आपल्याला उजवीकडे सरकायचं आहे आणि भागाकार करत असू तर आपल्याला तेवढ्या अंकांनी डावीकडे सरकायचं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.